जे लोक विजा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे। त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे। ते सगळे परत जात आहेत। कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते। पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत। त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं आहे। त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत। सर, एक बरेच इश्यूज सुद्धा येतात त्याच्यामध्ये काही हॉस्पिटलायझेशनसाठी आलेल्या फॅमिलीज आहेत, मेडिकेशनसाठी। एक फॅमिली आहे ज्यांची 2 मुलं हार्ट डिसीजने त्रस्त आहेत, त्यांनी फार रिक्वेस्ट केली आहे स्टेटला। पॉलिसीचा विषय पण अशा केसेसमध्ये बघा असं आहे की या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही, तो केंद्र सरकारचा अधिकार आहे। पण त्याच वेळी जसं इथे आपण अशा प्रकारे सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आहे तसंच पाकिस्तानात देखील त्यांनी तेच केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातनं कोणाच्याबद्दल काय सिंपती असेल ती असतेच आपली, पण शेवटी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात। खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्या प्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात, मानवतेचा एक प्रकारे जे ते खून करतात, मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तान सोबत उघडपणे उभा राहू शकत नाही। ही पाकिस्तानची परिस्थिती। पाकिस्तानच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांना शिवीगाळ केली, ते उघडपणे धमकी देतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे। खायला पैसे नाही, कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात? खायला पैसे नाही, त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक, काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले? सर, बावनकुळे साहेब असं म्हटले की तुम्ही 2040 पर्यंत मुख्यमंत्री राहाल, इथून पुढे शुभेच्छा दिल्या तुम्हाला। बावनकुळे साहेबांच्या जर बस चालला तर ते 100 वर्ष मला ठेवतील, पण त्या त्यांच्या 2080 पर्यंत राहू देत, आमच्या शुभेच्छा आहेत। पण त्यांच्या शुभेच्छा यातला फक्त मतितार्थ आपण समजून घ्या की या शुभेच्छा आहेत, माझ्या चांगल्या करताच्या शुभेच्छा आहेत। बाकी राजकारणामध्ये रोल बदलत असतात, ते बदललेही पाहिजेत, कोणी फार दीर्घकाळ राहत नाही। त्याच्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। बस हल्ला हुआ मतलब हमको तो हमारा मजहब सिखाता है, हमारा मजहब सिखाता है कि एक भी बेगुनाह को मारेंगे तो ऐसा है जैसे ये सारे इंसानियत को मारना है। तो हम नहीं मानते कि जो भी हुआ मुसलमान ने किया, अगर वो उसका नाम मुसलमान है लेकिन हम उसको मुसलमान नहीं मानते। और ये जो किया गया है ये सिर्फ इसलिए किया गया है कि किसी भी तरह पूरे देश का माहौल खराब किया जाए। अभी सबको मालूम है देश का माहौल बहुत से लोग कैसा खराब करने की कोशिश कर रहे हैं। तो यह अटैक वही था कि इस देश में हिंदू मुस्लिम मिलके ना रहे और आपस में लड़ते रहे। तमाम भाइयों से दरखास्त करते हैं कि इस विशेष प्रोग्राम में शामिल होकर 22 अप्रैल 2025 को जो पहलगाम में आतंकवादी हमला हुआ, मुसलमानों को बदनाम करने के लिए ये काम किया है। देश में मुसलमान ना मेहमान है, ना मेहमान है और ना ही जालिमों के साथ है। हम सब इस बात का निषेध करते हैं कि जिस किसी ने ये जुल्म का काम किया है उसको कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए। इस्लाम से कोई ताल्लुक नहीं। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अभिमान पण वाटतो, पण लक्षामध्ये येतो की किती अवघड काम केलं।
आपल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बाजीराव पेशव्यांनी 2.25 लाख किलोमीटर घोडदौड केली होती. हे अद्भुत कार्य आहे. त्या वेगवान हालचाल, शत्रूचे अंदाज चुकवणारं धक्का तंत्र आणि हेरांकडनं आलेले बित्तम बातमी, या सगळ्याच्यामुळे बाजीराव पेशवे नेहमी विजयी व्हायचे. आणि एक महत्वाचा भाग म्हणजे जे रणांगण आहे, जिथे युद्ध होणार आहे, ते शत्रूंनी ठरवायचं नाही. मी रणांगण ठरवणार, जागा पण माझी असणार आणि वेळ पण माझी असणार. आणि जोपर्यंत सोयीचं रणांगण नाही तोपर्यंत मी रणांगणात उतरणारच नाही. पालखेडची लढाई जी झाली त्याच्या जवळ 6 महिने आधी निजामाने या पुण्यावरती आक्रमण केलं होतं. मग 6 महिने बाजीराव काय करत होते? निजाम पुण्यामध्ये आहे, पण बाजीराव पेशव्यांचा प्रवास जरी बघितला, औरंगाबाद, जालना, सिंदखेड राजा, माहूर, बऱ्हाणपूर, गुजरातमध्ये भडोच, सुरत, तिथून बेटावर आणि मग परत औरंगाबाद. सांगणं सोपं आहे, पण हे सगळं अंतर जर का बघितलं तर काळ प्रचंड घोडदौड केलेली आहे. आणि मग निजामाची अवस्था अशी झाली की त्यांनी असं म्हणलंय, या माणसाला पाय नाहीयेत, याला पंख आहेत, याचा पाठलाग तरी कसा करायचा. का अध्यासनाची स्थापना आपण भारत इतिहास संशोधक मंडळात करतोय आणि त्या अध्यासनाचं नाव थोरले बाजीराव पेशवे अध्यासन. आणि आपल्या सगळ्यांना अशी विनंती करेन की उदयराव इथं आहेत असे जे तरुण अभ्यासक मोहनराव आणि इतर त्या अध्यासनाच्या माध्यमातून आपण 18व्या शतकातील मराठ्यांचा इतिहास वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी मी माझ्या वतीने या अध्यासनाला आज 11,000 रुपयाची देणगी देतो. आणि मला विश्वास आहे इथं रमेशजी भागवत आहेत, त्यांनी देवदेवेश्वर संस्थान पर्वती आणि सारसबाग यांच्या माध्यमातून 18व्या शतकाच्या अभ्यासासाठी आपण काही प्रयत्न केले पाहिजेत अशी एक विनंती केली होती. मला विश्वास आहे की देवेश्वर संस्थान आणि आपल्यातले अनेक दानशूर मंडळी या अध्यासनासाठी आपल्या परीने काही ना काही देणगी देतील.